कृषी विभाग निगडित बाबींचा त्वरित विचार करून मूल्यांकन करून घेण्यात यावे, अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन जिल्हाधिकारी येथे आमरण उपोषण केले जाईल असा इशारा चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार यांनी दिलाय। चिचोंडी पाटील गावातील सुरत चेन्नई ग्रीनफील्ड महामार्गातील बाधित शेतकऱ्यांच्या शेतातील नगर तालुका कृषी विभागाकडून चालू असणाऱ्या मूल्यांकनात शेतकऱ्यांनी वेळोवेळी घेतलेल्या हरकतीनुसार त्वरित संयुक्त मोजणी अहवाल दुरुस्ती करून तफावत असणाऱ्या कृषी विभाग निगडित बाबींचा विचार करून त्वरित मूल्यांकन करून घेण्यात यावे, अन्यथा जिल्हाधिकारी येथे बाधित शेतकरी यांना घेऊन आमरण उपोषण केले जाईल असा इशारा सरपंच शरद भाऊ पवार यांनी दिलाय। यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय व कृषी विभाग यांना दिलेल्या सर्व हरकती व निवेदन जोडत आहेत। चेन्नई ग्रीनफील्ड महामार्ग नगर तालुक्यातील नव्याने सर्व झालेल्या चिचोंडी पाटील, दशमीगव्हाण, भातोडी, मदडगाव, कोल्हेवाडी, सारोळा या गावातून महामार्ग जात आहे। यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होत असून शेतकऱ्यांच्या जमिनीतील विहीर, शेतात शेततलाव, बोरवेल, फळबागा, शेड, घरे, गोठे, फळबाग व इतर मालमत्ता संपादित होत असून भूसंपादनाची प्रक्रिया पार पडत असताना मागील काही दिवसांपूर्वी भूमी अभिलेख, कृषी वन, पाणी पुरवठा, सार्वजनिक बांधकाम या विभागांकडून बाधित शेतकऱ्यांच्या शेतात संयुक्त मोजणी करण्यात आली होती। काही दिवसांनी सदर संयुक्त मोजणी अहवाल शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर भूसंपादन क्रमांक 1 5वा मजला या ठिकाणी पाहिल्यानंतर अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील मालमत्तेच्या व झाडांच्या नोंदी कमी झाल्याचे व त्यामध्ये अनेक चुका व त्रुटी असल्याचे दिसून आल्यावर अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पोल लावलेले आहेत व राजपत्र, पेपर, नोटीस यामध्ये नाव आलेले नाहीत व काही शेतकऱ्यांच्या शेतात संयुक्त मोजणी झालेली नाही, तरीही संयुक्त मोजणी अहवालात त्यांचे नाव आलेले आहेत। याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी अनेक वेळा हरकती घेऊन याच्यावर कुठलीही कार्यवाही झालेली नाही। सध्या चिचोंडी पाटील गावातील सदर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नगर तालुका कृषी विभागाकडून फळबाग व इतर झाडांच्या मूल्यांकनाचे काम चालू आहे, तरीही शेतकऱ्यांनी यापूर्वी घेतलेल्या हरकतीवर कुठलाही विचार न करता फक्त संयुक्त मोजणी मालमत्तेचेच मूल्यांकन करत आहेत। पुरवणी जीएम सीट बनवून तरी उर्वरित मालमत्ता जीएम सीट वर घेऊन पुरवणी जीएम सीट बनवून यावे, अन्यथा येत्या काही दिवसात स्वतः सरपंच व बाधित शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमरण उपोषण करतील असा इशारा यावेळी देण्यात आलाय। आमच्या मागणीला निश्चित न्याय देईन आणि आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या भावना ज्या वेळोवेळी पत्राच्या माध्यमातून आम्ही मांडलेल्या आहेत। अनेक शेतकऱ्यांवर या ठिकाणी मोठं संकट आलेलं आहे। अनेकांच्या वाडवडिलांच्या पिढून पार सांभाळलेल्या जमिनी या ठिकाणी या महामार्गात ते अक्षरशः देशोधडीला लागणार आहेत। अनेक शेतकरी कल्याण सावकार सारख्या शेतकऱ्याला त्याची 6 एकर जमीन होती, त्यापैकी 4-4.5 एकर क्षेत्र त्याच्यामध्ये संपादित होते। दोन्ही रस्त्याच्या दोन्ही बाजूला एक एकर क्षेत्र उरतंय। अक्षरशः देशोधडीला लागते। मग पाण्याची, रस्त्याची अनेक समस्या त्याच्यामध्ये उद्भवतात। त्याच्यामुळे असे शेतकरी देशोधडी लागणार आहेत। त्याच्यामुळे शासनाने सुद्धा अशा सर्व शेतकऱ्यांनी ज्या हरकती घेतलेल्या आहेत त्याच्या याच मूल्यांकनाबरोबर त्याचे सुद्धा मूल्यांकन करावं, अन्यथा यानंतर कुठलेही पत्रव्यवहार न करता आम्ही डायरेक्ट जिल्हाधिकाऱ्याच्या दारात या ठिकाणी आमरण उपोषणासाठी या सर्व शेतकऱ्यांना घेऊन बसणार आहोत। त्याच्यामुळे विनंती आहे, आपण या ठिकाणी पाहू शकता हे चंद्रकांत पवार यांचे हे आंबे असतील, कल्याण कोकाटे सावकार यांचे आंबे असतील, या सुद्धा त्याच्यामध्ये संख्या आलेली नाही। वैभव कोकाटे यांच्याकरता असे पुरावे आहेत, त्यांच्या शेतामध्ये आंबे आहेत, ड्रोन शूटिंग घेतलेली आहे आणि तरी सुद्धा त्यामध्ये जेम संयुक्त मोजणी अहवालामध्ये त्याची नोंद आलेली नाही। आणि आता प्रकाश कोकाटे यांची सरळ लक्षात येते अलाइनमेंटच्या दोन्ही पोलमध्ये विहीर आहे, तरी सुद्धा त्यांची विहीर आलेली नाही। मग याच्यात नेमकं काय शिस्त आहे आणि प्रशासन जे संबंधित विभाग कशा प्रकारे याचं मूल्यांकन करतात किंवा कशा प्रकारे याची संयुक्त मोजणी अहवाल करतात याचा तत्काळ दुरुस्ती करून मिळावा, नाहीतर आम्ही हे सर्व शेतकरी ज्यांनी हरकती घेतलेल्या साधारण 90 शेतकरी चिचोंडी पाटीलचे आहेत। नव्याने सर्व झालेल्या चिचोंडी पाटील असन, दशमीगव्हाण असन, भातोडी असन, मदडगाव असन, कोल्हेवाडी असन आणि सारोळा या 5 गावातील अनेक शेतकऱ्यांना अशा परिस्थितीला सामोरं जावं लागतंय। त्याच्यामुळे प्रशासनाने, जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी दखल घ्यावी आणि आदरणीय कांबळे साहेबांना सुद्धा विनंती करतो, आमच्या सर्व या ठिकाणी आम्ही निवेदन देणार आहेत। आम्ही तुम्हाला ते निवेदन सुद्धा आपण या ठिकाणी वरिष्ठ कार्यालयाला द्यावं, या संदर्भात लवकरात लवकर कार्यवाही करावी अशी विनंती करतो। या ठिकाणी प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।